नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे ठीक आहेत आणि थँक्यू सो मच टू गिव्ह सच ब्युटिफुल रिस्पॉन्स फॉर माय टॉकेटिव्ह थर्सडे व्हिडिओ. थँक्यू सो मच. आणि आज आहे सॅटरडे, तर आज मी खूप खुश आहे बिकॉज उद्या माझे मम्मी पप्पा येणार आहेत पुण्याला. तर मम्मा तर येऊन गेली आहे ऑलरेडी इकडे. मम्मा आणि आजी. मम्मा येऊन गेली ऑलरेडी, बट पप्पा कधीच नव्हते आले. तर पप्पा येत आहेत फर्स्ट टाईम अँड आय एम सो एक्साइटेड. फर्स्ट टाईम ते येतात आणि जास्त दिवस थांबत पण नाहीत, लगेच जात आहेत ते. बट आय एम हॅपी की पावसाळा जस्ट सुरू झाल्यानंतर ते येत आहेत आणि त्यांना इथला व्ह्यू आणि सगळं एन्जॉय करायला भेटेल. आम्ही पण जास्त कुठे जाऊ नाही शकत यार, बिकॉज मंडेला त्यांना परत कामाला जायचं आहे संभाजीनगरला आणि मंडेपासून आम्हाला पण ऑफिस आणि तेच लाईफ. तर आज ते गावी गेलेत आणि उद्या पुण्याला परत आमच्याकडे येतील आणि होपफुली तुम्हाला मी त्यांना भेटवेल, बिकॉज आय डोंट थिंक की ते शाय अँड ऑल असतील. आय नो देम. तर बघू, पचका पण होऊ शकतो माझा. हां, तर व्हॉट इज लाईन्ड अप टुडे. संध्याकाळ झाली, ऑलमोस्ट 4 वाजलेत आणि मी आत्ता सुरू करते बिकॉज सकाळपासून घर आवरत होते. मी एकच दिवस भेटतो ना, कारण आधी कसं ट्यूजडे आणि फ्रायडे भेटायचा, तर मी त्याच्यामध्ये मध्ये साफसफाई वगैरे चालू राहायची माझे. आणि तुम्ही म्हणत असाल की सारखं काय आहे साफसफाई करत राहते, पण यार असतं यार, म्हणजे असतं. आणि हे वेगळाच अँगलसाठी आय एम सो सॉरी, पण असतं यार. तर तेच आहे की ते आता मग त्याच्यासाठी मला टाईम आता फक्त सॅटर्डेलाच आणि संडेलाच भेटतो. तर आता सॅटर्डेला वेंकी तर कामाला गेला आहे, तर मी म्हटलं घरातली कामं तरी करून टाकू. मग सकाळपासून आता मी ते करत होते. मग आंघोळ केली, देवपूजा वगैरे केली आणि आत्ता मी चालले बाहेर बिकॉज मला तसं तर 2-3 कामं आहेत. ठीक आहे, मी ते बघते. हां, तर 2-3 कामं आहेत. तर पहिलं मेन काम आहे माझी जी 2 व्हीलर आहे. तर मला खूप दिवसापासून ॲक्टिवा धुवायची आहे, पण मला टाईमच नाही भेटत आहे यार. तुम्ही म्हणाले काय टाईम करत राहते, बट वॉटेवर. तर हां, तर ॲक्टिवा धुवायची आहे आणि आय होप ते आज उघडं असेल वॉशिंग सेंटर. ॲक्टिवा धुवायची आहे. त्याच्यानंतर एक मला स्पायरल बाइंडिंगची नोटबुक पाहिजे. मला स्पायरल बाइंडिंगचेच नोटबुक्स आवडतात. तर माझ्यात ते नोट्स वगैरे ते संपले, तर मला ते एक ते पाहिजे. आणि भाजीपाला मी थोडा ऑर्डर केला आहे, पण यार त्याच्यामध्ये ना ते सगळंच नव्हतं. पालेभाज्याच नव्हतं, काही मेथी नाही आहे, कोथिंबीर नाही आहे, परत असं अजून काय काय असतं, पालक वगैरे, हे सगळं काहीच नव्हतं. तर मी विचार करते की जे ऑर्डरमध्ये नाही आहे सामान ते पण घ्यावं. आणि पाऊस येण्याची शक्यता आहे, तर आय डोंट नो हे प्लॅन माझा किती सक्सेस. मोराचा आवाज, इथून मोराचा आवाज येतो गाईस. तुम्हाला माहिती, तुम्हाला तर नाही येणार एवढा लांबून आवाज, बट इथून येतो. अचानक शिंकायला लागले मला आणि लोक ट्रेक करायला जात आहेत. आय गेस कुठे गेली, आत्ताच तर दिसले होते. दिसल्यावर झूम करते. हां, तर आता छान ग्रीन झालं आहे बघा. डोंगर अजून बाकी आहे, हे सगळंच ग्रीन होतं. तरी यार म्हणजे मी जेव्हा दाखवलं होतं तेव्हा कसं ब्राउनिश होतं पूर्ण. आता मस्त काय जादूच नाही आहे जिकडे. तर मोराची आवाज येत होती पूलमध्ये. लोक मस्ती करतायत, मस्त स्विमिंग चालू आहे लोकांची. आणि मला लेट होते, तर मी हे सांगत होते की आता पावसाची शक्यता आहे, तर मला असं वाटतं की मी पटकन जावं, पटकन यावं, जास्त टाईमपास करू नये. ही दिसली लोक. थांबा, हां हे राहिलं बघा, लोक चालले ट्रेकिंगला. मी इथं ऑलरेडी 2-3 जाऊन आले. मजा येते. पुन्हा जंगल जेव्हा होऊन जातं ना, तेव्हा पावसाळ्यात ट्रेक करायला इथे मजा येते. जास्त काय मोठं नाही आहे, छोटूसच आहे. तर हां, व्हॉट आय वॉज सेइंग की पडले. तर मला असं वाटतं मी पटकन जावं, पटकन यावं आणि बस. उद्या भेटवते तुम्हाला मम्मी पप्पांना. जास्त काही करता येणार नाही त्याच्यासाठी, बिकॉज एक दिवसात काय करणार काय नाही.
तर मग थोड्या वेळेसाठी ते येणार आणि मग लगेच जावं लागेल त्यांना. व्हेरी सॅड बट ठीक आहे. आणि स्टे ट्यून फॉर द व्लॉग. बाई. राहिली माझी ॲक्टिवा गाईज. बघा कशी धुळीने भरलेली आहे सगळी. इथे खूप धूळ येते यार, म्हणजे सारखंच धुवावंच लागतं गाड्यांना, कारण इथे कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे ना, त्याच्यामुळे खूप धूळ येते. तर मग हो चलू. ती मला म्हणते की चल बाई मला आंघोळ घाल एकदाची. आणि चला जाऊया यार, जास्त डिले न करता. आणि आय थिंक सो ह्याचं फ्रंट टायर पण पंक्चर आहे, मला माहीत नाही, बट ठीक आहे, बघूया जाऊन. बाई. इथे चेक करत होते तोपर्यंत मला आठवले लॉकडाऊनचे दिवस, कारण लॉकडाऊनमध्ये मी इथेच राहायचे या एरियामध्ये. आणि ती राहिली ही जी ब्लू बिल्डिंग आहे त्याच्या मागे होती. आणि तिथे तेव्हा काहीच चालू नसायचं, फक्त हे शेल पेट्रोल पंप आहे. इथे आतमध्ये एक शॉप होतं, तर आम्हाला काही पण पाहिजे असेल तर आम्हाला इथे यावं लागायचं. आणि चांगले होते यार, मस्त होते ते दिवस पण. अँड ही राहिली बघा, ही दिसते बिल्डिंग. आता तर किती मोठं कॉम्प्लेक्स आहे ऑल, आणि हे मेट्रो वगैरे हे वेगळंच एरिया होणार आहे, हा खूप डेव्हलप होणार आहे. जोशी वडेवाले वॉज ऑल्सो आवर डेस्टिनेशन फॉर द लॉकडाऊन. आणि दादा इथे मला तेच सांगतायत की पंक्चर तर नाही आहे, पण टायर बदलावं लागेल, हे ते ब्ला ब्ला. आणि मग मी आले गाडी वॉश करायला. किती छान दिसते यार, मस्त आपलं गाडी स्वच्छ होऊन जाते. आणि पूर्ण पावसाचा माहोल झाला होता इथे. आणि माझं आणि वेंकीचं काय माहिती, जेव्हा पण आम्ही गाडी वॉश करतो पाऊस पडतो आणि गाडी परत खराब होऊन जाते. बट व्हॉट टू डू. किती छान मस्त शॅम्पूने असं मस्त आंघोळ करते, वा मजा येते तिला. तर हे बघा किती छान वातावरण झालं होतं, पाऊस आला होता त्याच्यामुळेच मी घरी गेले लगेच. मी घरी आले आणि माझे ऑलमोस्ट कामं झाले. 1-2 काम नाही झाले, भाजीपाला नाही भेटला बिकॉज पाऊस चालू झाला. मग मी म्हटलं की चला आता भाजीपाला एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, खाली भेटतो भाजीपाला म्हणून. आणि स्पायरल बायनिंगची बुक भेटली. इतकं शोधलं त्याच्यामध्ये अर्धा टाईम गेला माझा. इथे काय राहावं, म्हणजे इथे जवळ स्टेशनरी पण नाही कुठे, म्हणजे कुठे जावं कुठे काय शोधावं काहीच कळत नाही. पण दॅट्स ओके. संभाजीनगरला घराजवळ 4-5 स्टेशनरी आहे, म्हणजे चॉईस की तुम्हाला कोणत्या स्टेशनरीमधून घ्यायचं आहे. बट ठीक आहे, वळेवर. अजून काय, मग गाडी वॉशिंग केली. मग मी आले घरी आणि चहा ठेवला आता. आणि गाडीची बॅक स्टोरी सांगायची झाली तर पप्पांनी मला 11वीत गाडी घेऊन दिलेली ती. आणि 10वीत ना मी सारखं त्यांना म्हणायचे, म्हणजे ते म्हणायचे ना बंड्या तुला कोणती गाडी घ्यायची आहे. मग मी त्यांना, माझं एकच होतं व्हाईट ॲक्टिवा. तर ते म्हणजे व्हाईट का बरं, दुसरे इतके छान छान कलर आहेत ते. मी मग काय माहिती मला तेव्हा काय होतं, मला व्हाईट ॲक्टिवाच पाहिजे. आणि त्याची पण बॅक स्टोरी अशी की मी आणि माझी फ्रेंड, जर ती बघत असेल, स्कूल फ्रेंड, तर आम्ही एका व्हॅनमध्ये होतो. 10 वर्ष आम्ही सोबतच एकाच व्हॅनमध्ये होतो. आणि क्लास पण एक होता, डिव्हिजन वेगळं होतं, आणि एकाच ट्युशनला पण होतो. आणि तर आम्ही आता माझं स्कूल आणि घर खूप लांब होतं, ठीक आहे. तर आता काय करायचं बसल्या तर आम्ही काय करायचो, आम्ही गाड्या म्हणजे मोजायचो की आज तुला या कलरच्या किती स्कूटीज दिसतील, तुला रेड कलरच्या कोणत्या कार किती दिसल्या, मला किती दिसल्या. सॉरी, पण आम्ही हे करायचो, ठीक आहे. तर मग व्हाईट ॲक्टिवाचं तर रोजच मग मला खूप आवडायला लागले व्हाईट ॲक्टिवा, की यार किती जाम भारी गाडी आहे ही. आणि 7वी-8वीपासून करायचो बरं का आम्ही. तर मग मी तिला म्हणायचे आता मी हीच घेणार, मला पप्पा जेव्हा पण घेऊन देतील ना, तर दिस वॉज द बॅक स्टोरी. तर मी पप्पांना तेच सांगायची, मला व्हाईट ॲक्टिवाच पाहिजे, मला दुसरा कोणताच कलर नको, रेड, ब्लॅक, ब्लू. ऑल्दो माझा फेवरेट कलर रेड आहे, व्हाईट नाही आहे. बट व्हाईट ॲक्टिवाशी मला वेगळंच अट्रॅक्शन होतं आणि अजूनही आहे. आणि व्हाईट गाड्यांची आहे यार, आय डोंट नो इट, पीसफुल असतात खूप व्हाईट गाड्या. पण ठीक आहे, जाऊ द्या. तर मग पप्पांनी मला तेव्हा घेऊन दिली. आणि 9 वर्ष झाले त्याला, 9-10 2014-15ची गोष्ट आहे. आणि खूप जाम आवडते मला ती गाडी. आणि मी रोज चालवताना मला
म्हणजे कधी मला पप्पांची आठवण नाही आली असं कधीच होत नाही. आणि खूप चांगली मेंटेन केली आहे मी ती गाडी असं म्हणतात लोक मला, पण तरी मला असं नाही वाटत. बिकॉज ना थोडं थोडं त्याला आता काय ते गंजलं आहे थोडं थोडं. बिकॉज मी काय केलं तर मी ना माझं डोकं ठिकाणावर नव्हतं, तर लॉकडाऊनमध्ये मी काय केलं, त्याला ओपन स्पेसमध्येच पार्किंग होती तर मी तसंच ठेवून संभाजीनगरला चालले गेले. आणि ते 1-1.5 वर्ष बिचारी एकटी होती आणि पाऊस हे ते कवर पण नव्हतं काय नव्हतं, त्याच्यामुळे त्याचं नंबर प्लेट पूर्ण गंजून गेलं. आणि समोर त्याला वेल्डिंग वगैरे करायला लागली होती, तर त्याच्यामुळे थोडंसं गंजलेलं आहे. बट अदर दॅन दॅट मेटल बॉडी आहे ती. तर पप्पा वॉज लाईक की प्लास्टिक बॉडी तर बिलकुल नाही घ्यायची आहे तर मेटल. आणि मग मला खूप चांगलं आठवतं की आम्ही बीड बायपासलाच कोणत्या तरी शोरूमला गेलो होतो. बट किती छान मेमरीज असतात ना लहानपणीच्या. अजून तर खूप काही मेमरीज आहेत. तर चला छोटंसं टोकन आहे, तर छोटासा पार्ट आहे, बट दॅट्स ओके. हां, तर आता मी चहा ठेवला आहे, चहा पिते आता. मस्त आभाळ आलेलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल ही सारखा काय इकडे 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 अशी बघत राहते. भाई व्ह्यू बघा तुम्ही, का नाही बघणार माणूस. आता ना तुम्ही आले स्पेशली तुम्हाला दाखवायला, आणि तुम्ही 1000 वेळेस बघितला तरी मला मी दाखवणारच. आता मी तेच म्हणत होते की मी सारखं त्याच्यामुळे असं असं तिकडे बघून बोलत राहते. तर तुम्हाला बोर तर नाही होते ना माझ्यासोबत. बिकॉज बोर होत जरी असेल तर तुमच्याकडे ऑप्शन नाही, तुम्हाला बघावंच लागणार. आणि काय मी विकेंडचं अजून काही नाही दाखवू शकत आणि 5 दिवस मी ऑफिसला असते, तर मी का चॅनल चालू केला. तर where were I? 3, 2, 1. तर तुम्हाला बोर जरी होत असेल तर प्लीज आय एम सो सॉरी. आणि असं बघत राहा तुम्ही, मला लव्ह देत राहा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. आता मी चहा पिते. चहा आलेला आहे गाईज, गुळाचा चहा, जे स्टंट करते मी इथे. बिकॉज आता अंधार पडलाय तर मी तुम्हाला ना रूममध्ये, आता मला लाईट वगैरे लावायला आवडत नाही. तुम्हाला मी बोलत होते म्हणून लाईट लावली होती. आणि स्टंटबाजीने इथे कप ठेवला आणि असा लुडकला खाली तर मजा येईल. तर चहा पिते आता. ओके बाय. जे मी विचारेल ते. गुड मॉर्निंग. हाय हाय म्हणा. हाय. चालू झाले. कसं वाटलं तुम्हाला आमचं घर? छान वाटलं, मस्त. कसं सजवलंय मी? मस्त जमवलंय. आज तुमचा उपास आहे. काय करताय? फराळ. फराळ. ओके. वातावरण कसं वाटलं? वातावरण छान आहे, मस्त पैकी हवा बिवा थंड येते, गरमी नाही काही नाही. आणि घर कसं आहे? घर एकदम ओके, फर्स्ट क्लास आहे. फर्स्ट क्लास. फिरून आले? हा, फिरून आले. ओके बाय बाय. तर हा आहे नील अँड पर्व. नील माझी डोक्याची मसाज करत होता आणि मस्त गप्पा मारत मारत मला मस्त मजा येत होती. मी त्याला विचारत होते तुला कोणी शिकवली, कुठून शिकला, तर तो तेच मला सगळं सांगत होता. मस्त मजा आली मला तर. आणि ताई पण आली होती, कारण मम्मी पप्पा आले तर आम्ही तिला बोलवून घेतलं आणि मस्त लंच केलं. देख कैसा सो गया ये. कहीं भी सो सकता है ये. ध्यान रखिए, कभी भी ये घर आता कभी भी सो सकता है. बात इसे बाहर मत राखी माइनस One, two, one. 1, 2, 1, 1, 2, 1. 1, 2, 1, 1, 2, 1. 1, 2, 1. 1, 2, 1. बस हो. पडला नट पडला बघतो. 4-5 नट गेले ते. हॅलो हॅलो कर. हॅलो काय करते? शपथविधी बघते. कसं वाटलं आमचं घर तुला मम्मी? एव्हरीवन इज बिझी.
सगळं सेट करून द्यावं लागतं कुठं कोणाला टाकायचं नाही. एकदम रेग्युलरली चाललं ना मग काही टेन्शन नाही राहत. नुसतं पासून बाकी टेन्शन. हॅलो मंडळी, तर आम्ही मम्मी पप्पाला सोडून आलो आणि ते संभाजीनगरला निघाले. जास्त काही माझ्याकडे व्हिडिओज नव्हते बिकॉज एकच दिवसासाठी ते आले होते आणि त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करणं वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. तर स्पीड ब्रेकर हां, तर मग खूप छान वाटलं, मजा आली. एक दिवस आज मजेशीर गेला आणि आता आम्ही चाललो परत घरी सगळ्यांना सोडून. दाखव ना सगळ्यांना समोरची छत्री दाखव. छत्री हे लॉजिक काय आहे गाईज, तुम्ही मला सांगू शकता का प्लीज की हे पावसामध्ये हे छत्री थोडंसं कर ना, पुढे कर ना अंकी. हे बघा हे काय आहे म्हणजे हे व्हॉट इज दिस, ओ माय गॉड. हे कोणत्या कॅफेची छत्री आहे? इज नॉट फॉर बिगिनर्स ब्रो. पुणे इज नॉट फॉर बिगिनर्स. हे काय आहे म्हणजे नाही वाचत आहे गाईज. तुम्ही हॅलो गाईज, तुम्ही भिजणार, कोण सांगणार त्यांना, ते भिजणार तरी पण. ओके लेट इट बी. मी हे सांगत होते की हा खूप मस्त होता. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल. आणि आता आम्ही घरी चाललो. खूप सुंदर असा पाऊस पडतो आहे पुण्याला. हो ना? येस मस्त. येस दॅट्स इट. पूर्ण पाण्याखाली गेले आणि हायवेला धबधबे झाले. तू थोडंसं सांग ना याबद्दल. आय एम सॉरी. हा काय सांगू, रोज तू आता जातो बाहेर, कसं आहे तुझं एक्सपिरियन्स? खूप भयानक आहे सध्या. सगळीकडे पाणी भरलंय असं म्हणत राहतो गाईज. हा म्हणजे पार पूर्ण टायर खाली. आज पाणी आलं होतं काल परवा गाडीच्या. भयानक. असं वाटतंय बुडून जाणार. जहाजाची गरज आहे पुण्यात सध्या असं वाटतं. जहाजाची गरज आहे गाईज. विलासला मी सांगू इच्छितो त्याला गाडी घ्यायची. तू गाडी नको घेऊ, तू जहाज घे आता. दॅट्स ट्रू. खूप म्हणजे मला तर पर्सनली खूप आवडते, पण यार नुकसान होतंय खूप लोकांना बिकॉज इतकं पण पाणी इज नॉट सेफ ना. तर असं वाटतंय की खूप जास्तच आहे. एक्स्ट्रीम सांगितलं यावेळेस. ट्रेकिंग अँड ऑल ते फनसाठी इट्स गुड. आणि पाऊस मला खूप आवडतो तर त्याच्यासाठी इट्स गुड. अच्छा मी का असं बोलते, मी असं बोलू शकते. बट ज्या म्हणजे असं पण झालंय खूप ठिकाणी ना की गाड्या वाहून गेल्या, खूप जणांच्या गाड्या वाहून गेल्या. तर एवढं पण चांगलं नाही आहे बिकॉज पाणीला आउटलेटच नाही आहे गेस. हां असं काहीतरी प्रॉब्लेम्स चालू आहेत मेन सिटीमध्ये. तर टॉपिक कुठे काय बोलत होतो मी? हां तर आम्ही आता घरी चाललो आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. खूप मजा आली. मम्मीला मी जास्त नाही दाखवू शकले बिकॉज ती बिझीच होती थ्रू आउट आणि आम्ही पण बोलण्यामध्ये बिझी होतो. ताई दाजी पण छोटे छोटे किड्स तिचे ते पण आलते. तर आम्ही खूप मस्ती मजा केली. अँड आता हा व्लॉग मी ट्राय करेल उद्या अपलोड करायचा. आणि थँक्यू सो मच. दिवसांदिवसात थोडे सबस्क्रायबर वाढतात तर खूप मजा येते आहे. आणि सगळं